मानव शब्दाची व्याख्या काय? मानव, मा म्हणजे अज्ञान, न म्हणजे निवृत्ती करून, व म्हणजे वर्तन करणारा, त्याला मानव असं म्हणतात. म्हणून मानव शरीरामध्येच आपल्याला अज्ञानाची निवृत्ती करून परमानंदाची प्राप्ती करता येते. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी जन वावा जन्म आमा. कारण अज्ञान निवृत्ती याच शरीरामध्ये करता येते, दुसऱ्या कोणत्याही शरीरामध्ये येत नाही. ते म्हटलं आम्ही नर आहोत. नर तर आहेत का तुम्ही? नाही. का बरं? तुम्ही नर नाही का? नर हा शब्द लिंगवाचक नाही आहे. नर दोन आहेत. उपपद बहुरी समासापासून र बनला, रम धातूपासून र बनला. नर नरमंते इति नराहा, जो रममाण होत नाही तो नर. कशात रममाण होत नाही? अस्मिन संसारे ये नरमंते ते नराहा, संसारामध्ये जे रममाण होत नाही ते नर. तुम्ही म्हटलं आम्ही रममाण झालो. न चपड वा न वा नर, अस्मिन संसारे ये रमंते ते ना नरा किंतु वा नराहा. या संसारामध्ये रममाण होतात ते नर नाही, काय आहे? वानर आहे. म्हणून नरदेह तुम्हाला दिलेला आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे. नरदेह जो आहे काहीला कळाला पण मिळाला नाही. देवादिकांना नरदेहाचं महत्त्व कळलं पण मिळालं नाही. काही नाही मिळाला पण कळाला नाही. आम्हाला तुम्हाला नरदेह मिळाला, त्याची किंमत कळाली नाही. काही ना मिळाला नाही आणि कळाला नाही पशुआदिकाला, आणि काहीला मिळाला आणि पगाला, कोणाला? संतांना. म्हणून नरदेह कळाला की नाही माणूस संसारामध्ये आसक्त होत नाही.